भगवंताचा धाम कसा आहे? प्रभूजी श्लोक सांगू राहिले, ऐका बोला प्रभू. कसं न न शशांक, चंद्राची गरज नाही, पावकाची गरज म्हणजे वाऱ्याची गरज नाही. हे वाक्य तर भगवंतांनी सांगितलं. माझ्या धामाचं वर्णन असं आहे. सूर्याची गरज नाही, कारण इथं कंडिशन अशी की सूर्याशिवाय काहीच चालणार नाही. आपले मोठे मोठे शोध आणि मोठमोठे सायंटिस्ट आपण ह्याव त्याव आय एम धिस दॅट. सूर्य जर बाजूला केलं तर काहीच नाही. फक्त सूर्य काढून टाका आपल्या लाईफ मधून, मग काय राहिलं आपल्या लाईफ मध्ये? कुठले शोध राहिले, कुठले रिसर्च राहिले? कारण सूर्यामुळे वॉटर सायकल जेवढं आहे ते कोण चालवतंय? सूर्य. आता सूर्य बाजूला गेल्यावर कोणत्या देशाने जायचं समुद्राचं पाणी उकळायला? आहे का शक्य? आपले सगळे देश गेले म्हणजे आम्ही समुद्राचं पाणी तापवायला म्हणून. आम्हाला पॅसिफिक महासागर तापवायचं आहे, आम्हाला अटलांटिक महासागर तापवायचं आहे, आम्हाला हिंद महासागर. ही गोष्ट संभवित आहे का? नाही. कितीही प्रगत झालो आपण तरी सूर्याची जी हरे कृष्ण वॉटर सायकल जी आहे ते कोण सुरू करतं? कोणावर अवलंबून आहे? सूर्यावर. बर, आता फोटोसिंथेसिस वगैरे जे काही वनस्पतींची वाढ व्हायची ते कोणावर अवलंबून आहे? सूर्यावर अवलंबून. बर, कंडिशन जे आहे, तुम्ही तिकडे बसलाय, मी इथे बसलोय, कोणाच्या जवळवर बसलो आपण? सूर्याच्या. सूर्य नसला तर आपण फ्रीज होऊ ना. काय करते? सूर्यच नाही तर आपण कंडिशन मध्ये राहणार नाही. बर, मग आता झालं, हे सगळं कोणावर अवलंबून आहे? सूर्यावर. सूर्य कोणाचा आहे? सूर्य आपला नाही, पण आपल्या नकळत ती घटना घडल्यामुळे आपलं चाललंय मायेमध्ये, आहे की नाही? जंजाळामध्ये फसलेलं असल्यामुळे आपल्याला गरज वाटत. राजा समस्त सुरमती रशेष तेजा, आहे की नाही? काय सविता सकल ग्रहानाम, सगळे ग्रह फिरतायत, त्या सर्वांचा सर्व ग्रह आहेत, त्या सर्वांचा ग्रहांचा मुख्य कोण आहे? सूर्य आहे. आणि त्या सूर्याला भगवंत म्हणतात मी तेज देतो म्हणून चाललंय. बरं, सूर्याला पण मर्यादा आहे. काही वर्षांना सूर्याला जसं आपल्याला मर्यादा आहे तशा सूर्याला पण भगवंत म्हणतात जे माझं धाम आहे त्या धामात काय नाही? सूर्याची गरज नाही, चंद्राची पण. आता चंद्र आपल्याला का गरजेचं आहे मला सांगा? आपल्या पण मला उत्तर हवंय. चंद्राची काय गरज आहे आपल्याला? चंद्राची गरज काय? काय श्लोक आहे? सोमरसा, आहे की नाही? चंद्र काय करतो? आपल्याला सगळ्या वनस्पती ज्या आहेत, जे आपण शिकलो ना, वनस्पती स्वयंपोषी आहे नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात जे काही रस आहे तो रस कोण देतो वनस्पतीला? चंद्र देतो. मग रस नाही आला तर सकाळी सूर्य राहील, फोटोसिंथेसिस राहतील, पण त्यांच्या जर रसच नसेल तर काय करता येणार? मग भगवंत म्हणले पण माझ्या धामात आवश्यकता, कारण इथली कंडिशन आहे, इथं सूर्य आहे, चंद्र आहे. परत आता आपल्याला जगायचं म्हणलं काय पाहिजे आपल्याला? ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठून निर्माण होतं म्हणले? पावकहा, वारा पाहिजे. म्हणले माझ्या धामात त्याची सुद्धा गरज. बरं, नुसती गरज नाही एवढंच नाही, पण जो भक्त माझ्या धामात येतो यद्गत्वा न निवर्तन्ते, तो परत पाठीमाग येत नाही, या भौतिक जंजाळात येत नाही. म्हणून हे भौतिक जंजाळ एक कंडिशनवर अवलंबून आहे. उद्या काही छोटी कंडिशन झाली तरी आपल्या जीवनामध्ये फार मोठी समस्या निर्माण होते. याच्यातून मुक्त होण्यासाठी जो प्रीतिपूर्वक माझं भजन करतो अशा व्यक्तीकडं जर बुद्धियोग नसेल तरीही मी त्याला काय करतो? तसा बुद्धियोग काय करतो? ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती, ते तो मला प्राप्त होईल, माझ्याकडे येईल.